ज्याला वितंडगड म्हणून देखील ओळखले जाते. त्रिकोणी आकाराचा असल्यामुळे या किल्ल्याला तिकोणा हे नाव देण्यात आलं आहे. जय श्रीराय मंडळी, मी कोकणी वैष्णवी या यूट्यूब समूहावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज आले तिकोणा किल्ल्यावरती आणि आता ट्रेकिंगला जस्ट सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. आपण पाहूया तिकोणा किल्ल्यावरती काय काय आहे, ते काय काय शिवकालीन अवशेष आहेत, किल्ल्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओतून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. चला. नैसर्गिक खडकामध्ये कोरलेले हे प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता आणि हे गडाचे पहिले प्रवेशद्वार आहे. दरवाजातून आत शिरल्यावर लागणारा खडकात कोरलेला लहान कक्ष म्हणजे देवडी होय. देवडी म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले संरक्षणाचे ठिकाण किंवा चौकी. येथे पहारेकरी थांबून गडावर येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची तपासणी त्यावेळी करत असत. इथे विश्रांतीसाठी पहारेकरी थांबायचे. मित्रांनो, थोडासा ट्रेक करून आल्यानंतर आपल्याला किल्ल्यावरती एक चपेटदार मारुतीचं मंदिर पाहायला मिळतं. या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही जी मारुतीची मूर्ती आहे ती एका दगडामध्ये कोरलेली आहे. आपण इथे आता दर्शन घेऊया. चला, तुम्हाला पण दाखवते. पुणे जिल्ह्यातील पावना मावळ क्षेत्रातील एक महत्त्वाचा असा हा ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला त्याच्या त्रिकोणी आकारासाठी प्रसिद्ध आहे आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक महत्त्वाचा राखणदार म्हणून हा तिकोणा किल्ला ओळखला जातो. तर मी आता वेताळ दरवाजातून आतमध्ये आलेली आहे. वेताळ दरवाजा हा तिकोणा गडाचा दुसरा दरवाजा आहे आणि हा जेव्हा गड बांधला त्यावेळी इथे वेताळ देवाची पूजा केली आणि म्हणजे पूजा करण्यामागचा हेतू म्हणजे वेताळ देव या गडाचं संरक्षण करेन असा त्यामागचा हेतू होता. आणि आजही इथे तुम्ही पाहू शकता वेताळ देवाची पूजा केली जाते. वेताळ देवाचं दर्शन घेऊन आपण आता पुढे किल्ला बघायला सुरुवात करू. गडाच्या तटबंदीच्या आत वरच्या पठारावर तळजाई मातीचे हे मंदिर आहे आणि एक मोठे पाणी टाके देखील आहे. किल्ला आणि तेथील परिसराची रक्षणकर्ती म्हणून आजही या देवीला मानले जाते आणि येणारे ट्रेकर्स लोक येथे या देवीचे दर्शन करूनच मग पुढे जातात. हा आहे चुन्याचा घाणा. हा या किल्ल्यावरील महत्त्वाचा ऐतिहासिक अवशेष आहे. लष्करीदृष्ट्या हा किल्ला खूप महत्त्वाचा असल्याने बांधकामासाठी लागणारा चुना बाहेरून न आणता या गडावरच बनवला जायचा. तिकोणा किल्ल्याचा ट्रेक हा मध्यम प्रकारचा आहे. सगळेजण अगदी आरामात करू शकतात. अरुंद वाटा आणि दगडी पायऱ्या असल्यामुळे खूप रोमांचक असा हा ट्रेक वाटतो. बालेकिल्ल्याकडे जायला हा पायऱ्यांचा पॅच चढून वर जायला लागतं. शत्रूला अडवण्यासाठी हा मार्ग अरुंद बनवला गेला म्हणजे त्या काळची बांधणी किती युक्तीने केली असेल याचा विचार करता येतो. तटबंदीने वेढलेल्या बालेकिल्ल्यावर मी आता उभी आहे आणि तुम्हाला इथून मी तिकोणाकडे येणाऱ्या नजाऱ्याचा व्ह्यू दाखवते. बघा, एकच नंबर आहे. तसेच तिकोणा किल्ल्यावरून आपल्याला पावना जलाशयाचा अत्यंत सुंदर असा नजारा पाहायला मिळतो आणि आपल्याला तुंग, विसापूर, लोहगड या किल्ल्यांची देखील दृश्य या तिकोणावरून एकदम जवळून अनुभवायला मिळतात. बहुतांश किल्ले हे डोंगर शिखरावर असल्याने नैसर्गिक पाणीस्रोत कमी असतो आणि त्यामुळे पावसाळ्यातील पाणी साठवण्यासाठी दगडात अशा प्रकारे पाणी टाके त्यावेळी कोरले जायचे. ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन आणि नेटक्रॅकर टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण झालेला हा पहिलाच किल्ला आहे.
मंदिराच्या खाली या खोल्या आहेत. या खोल्यात तिकोना किल्ल्याच्या स्वयंपूर्ण लष्करी जीवनाचे पुरावे देतात. त्या काळातील सैनिकांची निवासस्थानं, शास्त्र, साठा, गुप्त बैठक, पाणी, धान्य साठवणूक, निवास, संरक्षण या सगळ्यांचा एकत्रित नमुना म्हणजे या खोल्या होय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.